पाटील सकाळी सकाळी मला भपका नाच करते काय कसा आहे एओजीची राईड भावा इंजन ब्रेक आहे काय सीन आहे खोळ्या शेवटा नाही थोडा वाटवा ह्या पावसाळा नुसतं फिरून काढायचं ह्याच्यामुळे मी आता वॅगनार मध्ये गेलो असतो जमखंडीत झाला राईडला कसलं दिसतोय की आम्ही गार्डियन बेल मिळाली म्हणजे भावाचा विषय आहे आपल्या गाडीला काळा दोरा महाकाल म्हणून आणला महादेव बघताय तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे आपली एओजीची राईड, एओजी सांगलीची। बऱ्याच दिवसांनी आज राईड व्हायला, बऱ्याच दिवसांनी नाही बऱ्याच महिन्यांनी ही राईड व्हायला लागल्या एओजीची। तर अराउंड 20 रायडर्स आहेत, 20 प्लसच आहेत, 20 आले तर लय झाले। काय कॉन्वॉय दिसल माहिती आहे काय। आणि आज माझ्यासोबत आहे शेडजी फ्रिया वाइल्ड कार्ड एंट्री भाऊ जमखंडीत झाला राईडला आई ग। वैभ्याला पण बोलवलेलं मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असतील की वैभ्या गाडी सोडलाय राईड साठी सोडलेला त्यानं, पण त्याचं काम काय झालेलं नाही त्यामुळे भाऊ येऊ शकला नाही। काही सुद्धा अडचण नाही आहे, जाऊया आपण मस्तपैकी। ब्रेकफास्ट राईड आहे, खूप लांब नाही, 50-60 किलोमीटर तेवढं पण मजा येते। विषय खोल सगळे आपाचे आणि ब्रेक लागण झाल्यात कारण चेन ल्यूब मी आत्ता सकाळी केले। तर चला भेटूया मीटिंग पॉईंटला। बघू थोडासा लेट आहेच मी, अरे घड्याळच्या तर फटाकडे जाऊ दे घड्याळ। हां किती वाजले काय तर खाली नोटिफिकेशन दाखवाल 6:45 वाजले। अरे 6:45 वाजले खोळ्या। A few moments later. तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जसे की तुम्हाला मगाशी मी सांगितलं की आपण आज चाललोय टीव्हीएस एओजीच्या राईडला। तर आज आपली राईड चालल्या रामलिंग व्हॅलीला। तर इथून अराउंड 60 किलोमीटर आहे आणि ब्रेकफास्ट राईड आहे त्यामुळे काय लई मोठा विषय नाही। आपण 12-1 पर्यंत रिटर्न येऊन जाईल। आणि आता आपण आलो आहे ओरेज शोरूमला टीव्हीएसचं की जे काही आहे बायपासच्या इथे। तर सगळेजण आले, फॉर्म पण फिलअप झाला आहे, कॉफी पिलो आहे, एओजी सांगलीचं स्टिकर अजूनही मिळाले आपल्याला 3 मिळाले। हां आणि माझा भाऊ आला आहे लांब, लई वाईट लांब आला आहे जमखंडीत आला। जमखंडीत सकाळ सकाळी पाटील सकाळ सकाळी मला भपका दिलाय, मिनी हार्ट अटॅकच दिलाय। तो फोनच उचलला ना माझा हसते बा कसं आयला म्हणलं। आणि मॉब बघणार आहे कसं आहे विषय शेवट आणि लाईनअप दाखवतो वरच्यावर संपला विषय। आणि काय पाहिजे कसा आहे। आणि आता जो ब्रीफिंग पण घेतील आणि निघायचं नियोजन बघू आपण। चलो तर आपण आता बाहेर आलोय आणि ब्रीफिंग घ्यायचं आपल्याला। टोटल असा मॉफ आहे आणि गाड्या बघा फक्त आई शपथ काय लाईनअप आहे। इथं आपली 160 आहे, पाटलाची 200, आब्याची 160, हे आपला बेस्ट लाल परी कसा आहे। 2 RR 310 आहेत, एक RTR 310 प्लस 160 सौरभची 200 ही मित्र नवीन आहेत आपली। ही नवीन ब्लेज ब्लॅक 160 2V, हा आपला जुना बेस्ट। आणि ही नॅडोग्रे 160 काय दिसत्या भिंडी शेवट आहे। तर चला जाऊया आता ब्रीफिंग पण घेऊ आणि निघूया राईडला। ब्रेकफास्ट राईड आहे, लय वेळ झाला आहे तसं आहे लाल शेवट विषय। आपण राईड सांगलीमध्ये फर्स्ट आपण रिझ्यूम करावं लागलं आपली राईड। तो स्टार्टिंग आपला फोरेस्ट पासून होतं आणि आपला कॉन्वॉय जो हे होणार आहे तो आपण वी विल बी स्टार्टिंग फ्रॉम आयविन पूल वरनं आपण राजवाडा करत वी विल बी गोइंग टू आवर लोकेशन रामलिंग। तर राईडला आपल्या सुरुवात झालेली आहे आणि आपला जायचं आपल्याला रामलिंगला म्हणजे कोल्हापूर साईडला, पण आयर्विन पूलवर एक शूट घ्यायचा त्यामुळे आपण थोडंसं फिरून जातोय। तुम्हाला कॉन्वॉय दाखवला असतो सॅडलिंग करून, पण माझ्या मागे अक्षय थांबलाय उठून उभारला तरी पण दाखवू शकतो मी तुम्हाला। बघा कसलं दिसाले विषय शेवट। वा 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 मी स्वॅपला थांबलोय म्हणजे सगळ्यात एंडला, माझ्या मागं कोण राहू नये ह्याचीच मला फक्त काळजी घ्यायची आहे। ओके तर आपण नवीन पुलावर आहे सांगलीच्या। तर आयर्विन पुलापाशी आपण आता चाललोय आणि इथं सांगलवाडीमध्ये आव्यांचं हॉटेल आहे। पुरी भाजी असली मिळते सांगतो आव्यांच्या हॉटेलला। शेवट इथनं कुठं अरे गेलं मागे गेलं। तर हा आपला कॉन्वॉय आणि आयर्विन पुलावर आपण आलोय आणि आयर्विन पुलावर आपले शूट चालू आहे संपला विषय। आणि आयर्विन पूलच्या साईडला हा नवीन पूल जचता ही नाही। आजाकट वाईल्ड गाडी एंट्री करायला मध्येच आजा शूटमध्ये येते।
तर आमच्या राईडमध्ये 2 उंट पण आता कनेक्ट झालेले आहेत. ह्यांना पण घेऊन चाललोय आम्ही रामलिंगला. कसा आहे विषय दणका? कॉन्वॉय कसला दिसला भेंडी. अराउंड 20 रायडर्स आहेत. विषय शेवट. हा तर आपला आयर्न पुलावरचा शूट झालेला आहे आणि आता आपण डायरेक्ट जाणार आहे रामलिंगला. सांगली आमची चांगली सकाळी सकाळी. गुड मॉर्निंग सांगलीकर. तर कसा आहे कॉन्वॉय दिसतोय काय शेवट? अरे आम्ही जरा इकडं की तिरकं दाखवाले गोप्रत. ओके कसा आहे लाईनअप म्हणजे लाईनअप शेवट विषय. हॉटेल गबरूवाडी नाच करते काय? ओके पहिला स्टॉप आपला आपण घेतलोय फ्युलचा. फ्युलसाठी कोण फ्युलअप करणार असेल फ्युलअप करू देत. थोडंसं इन्स्ट्रक्शन रोहन सोहेल भाऊ काय काय तुम्हाला सीन दाखवतो. हां हो चेन टाईट करायचं. कसले दिसले भेंडी विषय खोल. A few moments later. अई शपथ. आलो आपण रामलिंग जवळ आणि आल्या आल्या आपल्याला हत्तीचं दर्शन झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. कसा आहे कसा आहे? आणि रोड बघा सिंगल रोड आणि असं बारीक घाट असला ना तर मजाच वेगळी आहे. त्या राईडमध्ये घाट पाहिजे. घाटाशिवाय मजा नाही आहे. त्यात डांबरी रोड असला की विषय संपला. आणि असं हिरवंगार. अजून थोडा पाऊस होऊ द्या आपल्या राईडवर राईड येणार आहेत. सुट्टी त्याने आपण धोरडा वाटवायचं. ह्या पावसावर नुसतं फिरून काढायचं. कसला रोड आहे. आव्या फुल सॅडलिंगचा आनंद घेत घेत चालला. कसला रोड आव्या धुरळे काय स्पॉट आहे. संपला विषय. बॉयलरचे आमचे जुने संबंध आहेत. ओके तर फायनली आपण आलेलो आहे रामलिंग मंदिरला. अरे हेच की मंदिर आव्या कळस काय 200 वड ना काय हिमालय पाहिजे. राप 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 ऑफरोडिंग मला असलं रोड बघितलं की मला कसं तरच होते मला. अरे अरे काय व्हायला रिटर्न सीन बघायला. सीन कसला आहे विषय एक नंबर. काय सीन आहे खोळ्या शेवट आहे. एवढं वर आले मी कधी. संपला विषय. चला 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 जाऊ दे. आम्ही कुठे गेला हे लावू का मी पण 3 माझ्याकडे पण आहे की आपलं. लागले का बरे लागले मला लागले का? नाद करते काय वेगणार खाल्लेलं मी अखंड केलं असतं आत असं. अरे इथलं काय झालं त्यात गेलं ना ते चिक्कल आहे काय ते चिक्कल आहे त्यात गेलं ते गेलोच परत. इंजन ब्रेकिंग भावा इंजन ब्रेकिंग. नाद करते काय कसा आहे सीन कसा आहे. ए कॉर्नरिंग गिअर जर बदला लागते कॉर्नर. कसा आहे कसला आहे रे ऑपरेटिंग इथं विषय शेवट आहे इथं. टायर सर स्लिपरी होते आपलं. पाटील फुल स्लाइडिंग करत येऊ आध्या ब्लॉक मध्ये येणार पुढे. नाद करते का बर
अरे आत्ता लक्षात आलं माझ्या, जरा चेन टाईट तेवढ्यासाठी करूया म्हणाल तुम्ही. तर रामलिंग मध्ये वर आपण आलेलो आहे आणि थोड्याशा बाईक मानस भाऊ आपला तर फोटोग्राफर शेवट आहे. तर ह्यांची टेक्नॉलॉजी शेवट आहे. फोटो फक्त यायची वाट बघाली मी. एक नंबर भावा. आणि आपल्या सगळ्या बाईक्स हे आपली लालपरी आणि ह्यो आब्या ह्याच्यामुळे मी आता वॅगनार मध्ये गेलो असतो. साईड दे म्हणाले काय उठच ना मी चिखलात गाडी वर कुठे द्या. तर आपला अँब्युलन्स चाचा आण दो आमच्या अक्षरात बसवले. आणि ते आपली फोटोग्राफर टीम आहे. सपला विषय सगळी नवीन मेंबर. भाऊ कसं वाटले? एक नंबर विषय. ह्यो भाऊ पण आपला ब्लॉगर आहे. भाऊ तुझ्या चॅनल नाव सांग. अभिज ब्लॉगला सबस्क्राईब करा. संपला विषय. सफर करायस पाटील काय पाटील सुमित सौरभ हा व्हिडिओ मला पाहिजे. जरा आयफोनची वाटी बघू. मोबाईल घेऊन जा. चल क्या बे. हो जस्ट एन्जॉय द व्ह्यू गाइज, एन्जॉय द व्ह्यू. हा जा बे खाली जा. कसला व्ह्यू खूप. येते जाते देसाला आहे. कसला व्ह्यू आहे शेवट. नाद करते काय. आले दिल को सुकून चाहिए. काय व्ह्यू आहे. कसलं दिसतोय क्या ब्या. विशेष शेवट आहे. संपला विषय. अप्पा नाद करते काय अटल गब्रुवाडी. संपला विषय होय. कसा आहे व्ह्यू. संपला विषय. व्यू ओनली व्यू. तर इथं वर आपण आलो डोंगरावर आणि त्यातला व्ह्यू बघायचा तुम्हाला. सगळ्या लाल बरी बघा आणि व्ह्यू संपला विषय. कसला आहे. इकडे एक डोंगर आहे. संपला विषय. आणि इथं आपली सगळी गँग ही विधवा बाई आहे पांढरी.
आणि आव्याची गाडी आणि इथं सगळं आपला लाईनअप आणि सगळी पोरं इथं थांबल्यात शूट बीट करायचं. आता फोटोशूट पण करूया आणि जरा फोटो पूजेच काय तर बघता लागल्या होय होय इथलं सगळं आवऱ्यान जाऊया लगेच चला. ब्रेकफास्टलाच आपण. तर ही आपली अपाची 200 नवीन आहे. हे अभय जे आहे तर भाऊ लकी आहे का तर भावाला मिळाले गार्डियन बेल. भावाला गार्डियन बेल मिळाले म्हणजे भावाचा विषय आहे. 2 भावांचे विषय आहेत. त्याला पण गार्डियन बेल आहे आणि RTR 310 ला पण गार्डियन बेल आहे. त्यामुळे ह्या दोघांचे विषय आहेत. हा हो कोल्हापुरी चप्पल पण आहे. हे महत्वाचं आहे. महाराष्ट्रीयन गार्डियन बेल भावा आपल्या गाडीला काळा दोरा महाकाल म्हणून आणला महादेव बघताय आपण. ह्याच्यासमोर तर देऊ नको. जोरात डिस्कशन चालू आहे. पोरं शेवट आहे. जुनी म्हटलं मी आभ्या अक्षय पाटील रोहन बाकी बऱ्यापैकी सगळी नवीन पोरं आहे. शेवट आहे. आणि 2-2.5 चालतात म्हणला आणि 150 किलोमीटर गेला सप्पाई. हा सोयल एक जुना आहे. 1 hour later. तर वर आपण फुल एन्जॉय केलाय. फोटोशूट झालाय आणि आम्ही गेला आता पुढे खाली चाललोय आपण उतरवले. आता डायरेक्ट जाऊया कुठं ब्रेकफास्ट साठी. लागल्या भूक वाजल्यात 11:15. त्यामुळे कसं आहे पहिलं पोटा पाण्याचं काय तर बघितलं पाहिजे. हर हर महादेव. ऑफ रोड आता इथनं ऑफ रोड चालू होते. ऑफ रोड आपल्याला वाचला दणका कसा विषय दणका. राईड एक नंबर झाल्यावर काय कसं नाही. एन्जॉय फुल एन्जॉय. खूप दिवसांनी एवढीची राईड झाली पण शेवट झाल्या. सोहेल काय ऐक ना आता पेटलाय सोहेल. शेवट. तर रिटर्न आपण आलोय जयसिंगपूर पर्यंत आणि इथं कुठं तर नाश्त्याला स्टॉप घेऊया. मस्तपैकी कॉन्वॉय चाललाय आपला. आता मी स्वाईप अक्षयला ट्रान्सफर केले. मी थोडं मध्ये थांबलोय. ओके 90 जस्ट एंटर केलोय आपण. ओके 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 हॉटेल नटराजला आपण थांबलेलो आहे. मस्तपैकी आपण नाश्ता बिष्टा करूया. A few moments later. तर जयसिंगपूरमध्ये आपण आलोय आणि हॉटेल नटराजला थांबलोय नाश्त्यासाठी. काय सुद्धा चालते आपल्याला काय जेवण तर जेवण काय पण. आणि हे पूर्ण सगळं पोहे नाही जेवण करूया. जीवया मस्त पैकी आता इथं नाश्त्यासाठी थांबलेलं पण आता जर लईच झाले. जेवण वगैरे काढतो. हा ह्यो सकाळी पहाटे 5ला निघलाय भाऊ माझा. त्याला कांदा पोहे दिल्यावर कसं होईल. पोरग 120 किलोमीटर लांबनं राईड साठी आले. तर चला नाश्ता करूया मस्त पैकी जाऊया. आता राईड संपलेली आपली. बोला स्टार्टिंगला मंचुरियन सांगितलं स्टार्टरला. अजून मेन कोर्स यायचा आपल्याला सप्लाय विषय. तर जेवणाची थाळी आपली आलेली आहे. जेवण आपण आता सुरुवात करतोय. एक नंबर असा विषय आहे. कोबी मंचुरी कशात खायचं मग आता. तर राईड आपली कंप्लीट झालेली आहे. जेवण पण आपलं झालं आहे. आता आपण चाललोय शोरूम पाशी. तिथं सकाळी आपला मीटिंग पॉईंट होता. खरोखर सांगतो एवढी भारी राईड झाल्या ना आणि एवढा मोठा ग्रुप काय कॉन्वॉय दिसत होता शेवट. तर आजच्यासाठी एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला जाऊन नक्की फॉलो करा आणि एक कमेंट करा. लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय.